मंडळींनो, मी गणेश साळकर म्हणजेच तुमचं म्युझिशियन गणेश आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। ब्लॉग थोडे लेट पोस्ट आहेत, जवळजवळ महिना व्हायला आला ब्लॉग शूट केलं नाही, काही कारण आहेत त्यामुळे ब्लॉग शूट करायला वेळ भेटत नाहीये। पण जसं जसं जमतंय तसं आपण मिनी ब्लॉग रोजच्या रोज पोस्ट करतोय आणि सध्या 1 ते 1.5 हप्ता झाला आवाज जरा खराब आहे, कारण की खोकल्याचा त्रास मला होत होता, सर्दी खोकला झालेला, त्यामुळे मग व्हॉइस ओव्हर करायला सुद्धा 2-3 दिवस मला मिळालं नाही, त्यामुळे 2-3 दिवसाचा मिनी ब्लॉग सुद्धा थोडा डिले झाला। पण आता आपण परत एकदा त्याच जोशामध्ये सुरुवात केली आहे, बघू कसं कसा ब्लॉग बनतोय। आणि आजचा ब्लॉग हा जास्त मोठा नाही होणार, उद्याचा ब्लॉग सुद्धा आहे, तर त्यामुळे जरा 10 ते 12 मिनिटापर्यंत आपण ब्लॉग शूट करू। आणि मेन म्हणजे बाहेर स्पीकर वाजतो, कॉपीराईटचा विषय नको। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आणि मित्रांनो, सर्वांना खुश खबर आहे की आपले लवकरच 5000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आले, फक्त 18 बाकी आहेत, तर पटापट जाऊन सबस्क्राइब करा। अजून जर सबस्क्राइब केलं नसाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्लॉगला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, आपल्या मोरया बीट्सचं नवीन फॅमिली मेंबर, आपली नवीन मशीन सूर्यकांच्या आपल्या प्रशिक्षकांच्या शुभ हस्ते तिचं उद्घाटन आपण आज करतोय। संचालक मोरया बीटचे संचालक त्यांच्या हस्ते मशीनची पूजा करण्यात येत आहे। मस्त हा बघा इकडे आहे, तर मस्तपैकी आपली अशीच भरभराट होत राहो अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया। आणि मस्तपैकी पहिलंच गणपतीचं गाणं वाजवूया याच्यावरती। हा प्रदीप दादा इथे मस्तपैकी अंडी सजवता, भारी हा काय तर भारी एकदम। आणि इकडे मयूर मंग्या वगैरे अंड्या शुभम, अरे पांडू त्याला जास्त नाही दाखवता, नाना फक्त पेढो खाऊ गेलं। हे लोक अंडी बांधतात आणि मयूर मस्तपैकी फुगे लावणार आहे। आपण डायरेक्ट सिनेमॅटिक मध्ये बघूया। तो सर गाणं चालू झालंय, बंद करूया। तर मंडळींनो, आपण इला भजनात मी तिकडे निघताना टेक नाही घेतला, कारण की गाणी चालू आहेत, म्हणून आपण डायरेक्ट भजनाला येऊन भेटलो। बऱ्याच दिवसांनी भजन करतोय, तर जास्त क्लिप नाही, थोडेसे टाकूया। आणि जय दादाच्या घराकडे भजन एक कृष्ण दाखव आमका, कसं करता।
मंडळी भजनांवरसून घरा गेलोय आणि बँजो पण वाजवलं अर्धो तास विदाऊट रोटो. मस्तपैकी मजा केलं. पोरांनी सगळ्यांनी धुमाकूळ घातलेलं आणि मी तुम्हाला सांगितलं मला खोकला आहे, त्यामुळे मिनी ब्लॉगला व्हॉइस ओव्हर सुद्धा करायला भेटत नाही. आणि आता भजन करून आल्यानंतर घोसो चाळवलं आणि आता परत त्याची सुरुवात झाली आहे. आता परत चाळीत भजन करायचं आहे. चक्री भजन आपण करणार आहोत. आणि जया सुद्धा आलाय मस्तपैकी. जया कसं वाटतं चाळीमधल्या आपले उत्सव? भारी नाही एकदम? असं वाटतं ना हकडे जाऊन राहावा या. पण जया काय येणार नाही, त्याचं मस्त हवेशीर घर आहे तिकडे आरे कॉलनीमध्ये. तर चला जाऊया भजनाला आणि भेटू. नमो शारदा गमू पंतानंद या राघवाचा. गमू पंतानंद या राघवाचा. तर मंडळीनं भजनासून घरी गेलो आणि मी आमच्या साई भजनातलं ते गाणं घेतलेलं हो 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 ललित दादाची आठवण झाली मला एकदम. आणि मी ते गाणं मला जसं जमलं त्या पद्धतीने मी घेतलं, पण व्हिडिओ काय शूट नाही केले. आणि घरामध्ये आपला गोपाळ कृष्ण मस्त कपडे बिपडे घालून कसलो बसलो. पिवळो पिवळो भारी एकदम छान 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 एकदम छान. मम्मीने त्या भारीतला सजावून ठेवल्या ना. आणि आज घराकडे जेवणात ह्या सगळ्यांकडेच असता. आता आरतीक जाऊया बाहेर पटपट. तर मंडळीने तुम्ही बघलाच कसलो एन्जॉयमेंट चालू आहे. मी भिजलो नाही कारण की मला खोकला सर्दी सुरूच आहे, त्यामुळे मग मी भिजलो नाही. नाहीतर एन्जॉय हा आपल्याकडून कायम होतच असतो. म्हटलं ठीक आहे. आणि हंडी फोडायला कोणच चढत नव्हते. हा कोणच नाही. मी आणि मयूर भिजलो नव्हतो. आम्ही दोघं बाहेर उभे होतो. आम्ही बघितलं मयूरला बोललो अरे मयूर कोणच फोडायला चढत नाही, सूर्या का शिटी वाजवत आहेत. आणि तेवढ्यात मी आणि मयूर धावलो. हा दुसरा तर उभा आहे पण कोण जायला तयार नाही. मी आणि मयूर गेल्याबरोबर डायरेक्ट आम्हाला ओढून काढलं बाहेर. पण प्रमाईनी वगैरे मग फोडली. मी म्हटलं चल उगाच भिजलो येऊन. मी हंडी फोडायचं म्हणून थोडंसं भिजायला गेलो, पण हंडी काय फोडायला मिळाली नाही. जाऊ दे, पहिले भरपूर फोडले. तर एन्जॉय अजून पण चालू आहे. आपण ब्लॉग एंड करूया. तर अशा प्रकारे आपल्या चाळीमध्ये कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्मोत्सव साजरा होतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम. आणि ब्लॉग बघून झाला आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. लवकरच 5000 कमिंग सून मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तवसर देवा काळजी. ओम साईराम.